आज कोल्हापूर महानगरपालिकेची पहिली सभा संपन्न झाली. नूतन नगरसेवकांच्या प्रश्नांनी ही सभा गाजली. शिवसेनेचे नगरसेवक सत्यजित जाधव आणि ऋतुराज क्षीरसागर यांनी पाणी प्रश्नावर आवाज उठवला. शिरोली जकातनाका येथे किंवा बास्केट ब्रिज होणार असेल तर त्याच्या शेवटी पहिल्याच नजरेत दिसेल असा अजितदादांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसा पुतळा उभारण्यात यावा आणि त्यासाठी जागा शोधण्याचा प्रस्ताव सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. गुंठेवारी प्रश्नावर नगररचना विभागावर टीका करत राजेश लाटकर, शारंगधर देशमुख, आदिल फरास, विजय उर्फ रिंकू देसाई यांनी प्रशासनाला जाब विचारला. महिलांच्या असुरक्षिततेचा मुद्दा नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी उपस्थित केला. PSL कंपनीच्या कराराबाबत प्रशासनाने नेमका किती दंड लावला आणि तो वसूल झाला की नाही असा थेट सवाल त्यांनी सभागृहात केला. अंधाराचा फायदा घेऊन गैरप्रकार होत असल्याचा मुद्दा मुरलीधर जाधव यांनी मांडत यामध्ये अधिकारी सहभागी आहेत का असा रोखठोक प्रश्न उपस्थित केला. कंपनी ब्लॅकलिस्ट असताना बिले कशी काढली यावर दुर्वास कदम यांनी प्रशासनाची कोंडी केली. परवाना विभागातील बेकायदा गाड्यांचा प्रश्न अमर समर्थ यांनी मांडत 2015 पासून सुरू असलेल्या गाड्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष का असा सवाल केला. यावर परवाना विभागाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. पाणी पुरवठा थकबाकी आणि अनधिकृत कनेक्शन, अनधिकृत बांधकाम, थेट पाईपलाईनचा मुद्दा मांडत असताना थेट पाईपलाईन ही शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठ्यासाठी आहे, परंतु शहरवासीय पाण्यापासून तहानलेले आहेत. या योजनेमुळे कोट्यावधीचा फायदा, पण अधिकाऱ्यांच्या वागणुकामुळे महापालिकेचे कोट्यावधीचं नुकसान होत असल्याचा मुद्दा नगरसेवक प्रवीण केसरकर यांनी मांडला. सभागृहात नगरसेवकांनी मांडलेल्या मुद्द्यावर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने आयुक्तांनाही यावेळी धारेवर धरलं. त्यांनी याकडे लक्ष द्यावं. या सर्व बाबी निंदनीय असल्याचं महापौर रुपाराणी निकम यांनी सांगितलं. एकूणच महानगरपालिकेची ही पहिली सभा वादी ठरली. विविध विभागांवर थेट आरोप, अधिकाऱ्यांना जाब आणि तातडीच्या निर्णयाची मागणी यामुळे सभा रंगतदार ठरली. न्यूज मराठी 24 कोल्हापूर. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.